हॅलो. आनंद, अरे मी बोलतोय. बोला ना काका. अरे काय प्रकार आहे? मी टीव्हीवर बघतोय तोडफोड झाली ऑफिस मध्ये आणि मोर्चे आले. काय काय आहे? काय सगळं ठीक आहे तिथे? हो, तुम्ही काळजी करू नका. ते मोर्चेवाले सगळे गेलेत, आता सगळं शांत आहे. मी येतो तिकडे. नाही नाही काका, प्लीज प्लीज तुम्ही इथे येऊ नका. खरंच इथे सगळं शांत झालंय. सुनबाई कशी आहे? तर मी तुम्हाला नंतर फोन करतो. राधा, तुला काय लागलं नाही ना? तुला काय नाही झालंय? मी तर बघ ना काय होऊन बसलंय सगळं. यासाठी नव्हतं रे केलं मी. तू शांत हो राधा, प्लीज प्लीज, तू रडू नकोस. चुकले ना मी. शेतकऱ्यांचा विचार केला, त्यांच्या भल्याचा विचार केला. मी चुकले ना. नाही ग राधा, तू काही नाही चुकलेलीस आणि हे सगळ्यांना माहिती आहे तुझं काहीही चुकलेलं नाही. कोणाच्या भल्याचा विचार करणं ना चुकीचंच असतं. लोकांना बघवतच नाही आपण कोणाच्या भल्याचा विचार करतोय. चुकले मी. राधा, हे बघ जो कोणी माणूस आहे ना त्याला पोलीस पकडणार आहे आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. वहिनी, जर तो सापडला नाही का मग बघा. आता जर तरची भाषा कशाला बोलायची? सगळे शेतकरी येऊन गेले, त्यांनी मला सांगितलं की मी त्यांचा विश्वासघात केलाय. गुंड येऊन धमकावून गेले, तोडफोड करून गेले. उद्या अजून काहीतरी होईल. पण हे सगळं माझ्याच बाबतीत का? चुकले मी. असं काय झालंय? आता तू काहीही करू नकोस राधिका. तुला करण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. तू संपलीयस राधिका. आता तर माझी सुरुवात आहे. इतकं रडवणार आहे ना मी तुला. आता एक दिवस या ऑफिसचा ताबा माझ्याकडे असेल. CEO गुरुनाथ सुभेदार. आम्ही ठामपणे सांगतोय, आमचा विश्वासघात याच बाईनं केलाय. आई, तू रडते आहे का? नाही बाळा, मी रडत नाहीये. खोटं बोलू नको. मी रडतो तर तुला सांगतो ना, पण आता तू सांग. माझ्या यातना, माझी दुःख मी तुझ्यापर्यंत कधीच पोचू देणार नाही अथर्व. काय झालं तुला? तुला लागलं का? नाही. तुला कोण ओळखलं का? नाही, मला नाही ओरडलं कोण. मला थोडंसं वाईट वाटलं. कसलं? तू शाळेत जातोस, शिकतोस, अभ्यास करतोस. तसंच मी सुद्धा ऑफिसमध्ये जाते. जे जमत नाही ते शिकते, त्याचा अभ्यास करते. पण एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा प्रत्येक वेळेला मी फेलच होती. म्हणून वाईट वाटलं. ते नाही जमत, ते नाही करायचं. काय दुसरं करायचं? तुला नाही आत्ता कळणार. तू मोठा झालास की समजेल. जाऊ दे.
झोप. पण तू म्हणतोस त्यातही तथ्य आहेच की. मला कुठे हवं होतं हे सगळं? मला तू हवा होतास, तुझे बाबा हवे होते, माझा संसार हवा होता. कुठलीच गोष्ट सुखासुखी मिळत नाही ना. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावंच लागतं. लोक म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, आणि मी तर अजून त्या पहिल्याच पायरीवरती उभी आहे. पुढे जाताच येत नाही. पोलीस पोलीस मला सोडा, मला नेऊ नका, माफ करा, मला नेऊ नका, मला सोडा पोलीस. मम्मा मला सोडा, मला सोडा, नाहीये इथे पोलीस नाहीये. रिलॅक्स. शरू बेबी मला स्वप्न पडलं. पोलीस आपल्या घरापर्यंत आले होते. बापरे, अगं आज खरीच घरी आले होते ना ते आपल्या. आज घरी आले, उद्या मला पकडून घेऊन जातील. आपलं काय खरं नाही. शी, उगाच त्या गॅरीच्या 35 करोड मध्ये अडकलो आपण. उगाच सगळ्या लफड्यामध्ये अडकलो. आता काय करायचं तेच कळत नाहीये. मम्मा नाव व्हॉट? चल बेबी, काम करूया आपण ना तो पोपट आहे ना त्याची मदत घेऊया. नाही मम्मा, आता नाहीये पॉसिबल. ऑलरेडी त्यांनी मला पैशांची हेल्प केली आहे ना. अगं पैशांची नाही ग शनू बेबी, पैशांची नाही. पॅरेटकडे ना डोकं आहे, डोकं. तो ना तुझ्यावर लट्टू पण आहे. हा, तो आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढेल. आपण त्याची मदत करूया, त्याला जाऊन भेटूया आपण. हा यार मम्मा, तो मनाने खूप चांगला आहे, तो करेल आपल्याला हेल्प. पण मम्मा, आपण तर ड्रॉप केली ना एक मोठी 35 करोडची बॅग त्याच्या डोक्यात. त्यासाठी निदान जाऊन त्याला सॉरी तरी म्हणूया ना. शट अप शनू, त्याला कुठे माहितीये आपण पाडली त्याच्या डोक्यात बॅगचे. हा, आपण त्याला बघायला जातो असं दाखवूया. हा, आणि आपण त्याला भेटून येऊया. हा, तू मला त्याच्याकडे घेऊन जाशील? हो मम्मा, माझ्याकडे त्याचा हॉटेलचा पत्ता पण आहे. हा चालेल, मग उद्याच आपण त्याला जाऊन भेटूया. ओके ओके. मला खूप भीती वाटते, पोलीस पकडलं तर आता काय. नको काळजी करू मम्मा, मी आहे ना. चल जा. ए अथर्व, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. अरे वा, मॉर्निंग गुड आहे तुझी आज. सरिता, ऐकलंस का? झालं? कोणाचं बॅड झालं ना की एखाद्याची मॉर्निंग गुड होते. मग अथर्व, काय सुट्टीचा काय प्लॅन आज? आता मी क्लेने खेळला आणि संध्याकाळी सायकलिंग. अरे वा, मस्त. फक्त जरा उन्हाचं सांभाळून. हा, हो. फार कुठे उन्हात आणत खेळायला जाऊ नका. तुला माहिती, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खूप खेळायचो. तुला सांगेन कधीतरी किस्सा. हो. बरं आई, काय उपमा आहे का आज? मला मस्त शेव टाकून असा कांदा बिंदा टाकून दे ना छान. हा, काय झालं? काही चुकलं का? तुझ्या आयुष्याचं गणितच चुकलंय रे. आता विचारण्याची काही बातच नाही. काय आता काय झालं? आता काय झालं म्हणजे? लाज वाटते का तुला? काय रे, तुझ्या बायकोच्या ऑफिसमध्ये एवढी मोठी चोरी झाली, ती टेन्शन मध्ये आहे. तिला झोप येत नाहीये, घशाखाली घास उतरत नाहीये, ती स्ट्रेस मध्ये आहे, अख्खा स्टाफ स्ट्रेस मध्ये. आणि तुला नाश्ता हवा. पण ठीक आहे ना, आता काय घरावर संकट आलं तर त्यातनं बाहेर पडायचा मार्ग शोधायचा, की हे असं सुटकी चेहरे करून सगळ्यांनीच बसायचं घरात? उद्धटपणा करू नकोस. तुला घरामध्ये काहीही मिळणार नाही आज. नाही, दरवेळेला काही झालं की तुम्ही आरोप करायला सज्जच असता माझ्यावर. काय आधीपासून ठरवून येतं का की याने अमुक केलं, याने तमुक केलं, याने चोरी केली, हाच असा आहे दरवेळेला? तुझी लायकीच ती आहे ना. ओ बाबा प्लीज, लायकी बिकी काढू नका. मला माहिती आहे माझी लायकी काय आहे ते. एका मोठ्या कंपनीचा सीईओ होतो मी, माहिती आहे ना गुरु? अगं नाही, दरवेळेस काय यांचं? मग त्यांच्या समोर बोलताना यांना नाही वाटत काही झालं की माझ्यावर सगळं खापर? नाश्ता आणते. नाही, नकोय मला नाश्ता प्लीज. हॅलो सर. नाही सर, मी निघालोच आहे, पोचतोच मी आता. आलो. तुम्ही करा नाश्ता. बरं वाटलं असेल ना बोलून? निघतो मी. थँक्यू. याचं काय चाललं असतं काही कळत नाही. माझा तर अजूनही संशय याच्यावर.
काय म्हणालीस तू? मी सिरियसली विचारते, माझं प्रपोजल ऐकून तर घे. मला काय ऐकायचंच नाहीये तुझं. ऐक ना. नाही राधा, मला काही ऐकायचं नाही. जर तुला शक्य असेल तर प्लीज राधिका मसाले टेक ओव्हर कर प्लीज. बरं चल, मला जमेल, करतो मी. तुझं काय? माझं काय, मी करेन ना काहीतरी. हे बघ, मला फक्त इतकंच वाटतंय की फॅक्टरीतल्या बायका, इथला स्टाफ, त्यांच्या पोझिशन, त्यांचे पगार, त्यांच्या नोकऱ्या नीट राहिल्या पाहिजे. माझ्यामुळे त्यांचं नुकसान नको काय. हे पण सगळं होईल राधा, मला तुझी काळजी समजते, पण तुझं काय? माझं काय, मी काहीतरी नवीन सुरू करेन. नवीन? हो. मग आहे ते का नाही सांभाळत? सौमित्र, ते नाही शक्य. मी प्रयत्न केला ना, खूप प्रयत्न केला राधिका मसाले सांभाळण्याचा, ते वर आणण्याचा, पण नाही चालत ना. असं नाही ना चालत म्हणजे मला कळलं नाही. एक स्त्री उद्योजिका होणं वगैरे नाही चालत लोकांना, आणि मला हे जमतही नाहीये, म्हणून म्हणते की नकोच हे. बास राधा, एवढ्यातच हरलीस तू? हो. हो? काय 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 चाललंय काय डोक्यात? हा, सौमित्र, मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न केले, पण मला हे सगळं नको होतं, कधीच नको होतं. ही प्रसिद्धी, पैसा, उद्योजिका वगैरे, समाज कार्य करते याचं अवडंबर माजवणं वगैरे हे कधीच नको होतं. मला शेतकऱ्यांबद्दल काहीतरी वाटत होतं, म्हणून मी जेन्युअनली काहीतरी करायला गेले. पण बघितलंस ना काय झालं हे सगळं. एका मोठ्या खड्ड्यात पडले मी, ज्या खड्ड्यातनं मला आता कोणीही वाचवू शकत नाही, कोणीही वर घेऊ शकत नाही. अशी एक मोठी पोकळी तयार झाली की लोक माझ्याबद्दल वाईट बोलायला लागलेत, भोंदू म्हणायला लागलेत. मला नाचक्की झालीये राधिका मसाल्याची, माझी सुद्धा. आता काही घडू शकत नाही सौमित्र, म्हणून मी हे सगळं सांगते. मस्त ग राधा, मस्त. कितीही संकट येऊन मोठ्या जिद्दीने धडपडणारी राधिका हे सगळं बोलते, ऐकून खूप बरं वाटलं मला. आता काय काय या असल्या संकटांमुळे घाबरलीस तू? मी घाबरले नाहीये सौमित्र, पण राधिका मसालेला या गर्दीतनं मी कशी बाहेर काढणार आहे? सगळा स्टाफ माझ्यावर अवलंबून. फॅक्टरीत काम करणाऱ्या बायका काय करतील, कुठे जातील नोकरी शोधत? निगेटिव्ह विचार का करायचा? निगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल विचार करतील. सौमित्र, अरे ते पैसे चोरीला गेलेत, ते कसे सापडणार आहेत, कोणी नेलेत, काहीच माहिती नाही आपल्याला. पण उद्या पैसे सापडले तरी शेतकऱ्यांची कागदपत्र तर मिळायलाच हवीत ना. ते नाही मिळाली तर साखर गावात माझी नाचक्की होईल. राधा, हॅलो साठे मॅडम. राधिका, काय चाललंय कंपनीत? मला वाटलं होतं एवढं सगळं झाल्यानंतर तू मला तरी बोलवून घेशील. मॅडम, कसं बोलवणार तुम्हाला? अगं पण एकटी का सहन करतेयस? आणि आता प्रकरण एवढं चिघळलंय की इथं फूड इंडस्ट्रीज मध्ये राधिका मसाल्याशिवाय विषयच नाही दुसरा बोलायला. मला आवडत नाही अजिबात, पण लोकांची तोंड नाही धरू शकत ना आपण. मॅडम, मला काही कळत नाही आता की काय करू. तू खचून जाऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पैकी सुद्धा अनेक जण तुझ्या बाजूनी आहेत. फक्त त्यांना आज एक मीटिंग हवी आहे, ताबडतोब इमर्जन्सी बेसिसवर. मीटिंग मध्ये नक्की काय होणार आहे मला माहित नाही, पण अजेंडा हाच आहे की राधिका मसालेमध्ये जो आता क्रायसिस चालू आहे त्याच्यावरती डिस्कशन. पण तुला बरेच प्रश्न विचारण्यात येतील, त्याला न घाबरता तुझ्या परीने उत्तर दे. कुणालाही असं वाटून देऊ नकोस की या सगळ्या प्रकरणाने तू घाबरलीयस किंवा खचून गेलीयस. डिरेक्टर्सचा विश्वास परत त्याला मिळवलास तर अजूनही आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकतो. पण कारण नसताना त्यातला एखादा जरी कोणी बॅकआउट झाला तरी प्रकरण जास्त चिघळेल. शेअरचे भाव आधीच पडलेत, तेव्हा आत्ता थंड डोक्याने ह्या सगळ्याला सामोरी जा. तुला कळते का मी काय म्हणतेय ते? हो मॅम, कळतंय मला. ठीक आहे, मी तुम्हाला वेळ कळवते. काय झालं? कोणाचा फोन? कसली मीटिंग? साठे मॅडम, कंपनीचे शेअर्स पडलेत, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना मीटिंग हवी. मग आता काही नाही, मी सांगणार. मला आता हे सगळं झेपत नाहीये. तुम्ही कंपनी हँडओव्हर करा. मी माझे सगळे हक्क सोडायला तयार. मस्त का राधा?
मला आता तुझं इतकं कौतुक वाटतंय ना, आजपर्यंत मला इतकं कौतुक कधीच वाटलं नव्हतं तुझं. कारण इतका छान पळ काढतेस ना तू या सगळ्यातून, मस्त. आणि पुढे जाऊन काय होणार आहे माहितीये का राधा, अथर्व सुद्धा हेच करणार आहे. कारण तो आपल्या पुढच्या पिढीचा आहे ना, स्पर्धा त्याला चुकलेली नाही. प्रत्येक स्पर्धेला त्याला सुद्धा तोंड द्यावं लागणार. आणि जेव्हा त्याच्या समोर एखादा असा कठीण प्रसंग तयार होईल ना, तेव्हा तो सुद्धा हेच करणार, पळ काढणार. तेच नाही करणार, कारण आईनेच शिकवले ना त्याला हे. आता कळत नाही का तुला हे काय करतेस ते? ज्याने कोणी हे कारस्थान केले त्याला हेच हवंय. तू खचून जाऊन कसं चालेल सांग राधा? हे बघ राधा, तू आजपर्यंत जे काही केलंस ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला इन्स्पिरेशन मिळालं. प्रत्येक स्त्रीला तुझ्याकडे बघून असं वाटतं राधा, की आपण सुद्धा राधिका सारखं व्हायला पाहिजे. जे नवरे आपल्या बायकांना काहीही समजत नव्हते, घरातली एक वस्तू समजत होते, त्या नवऱ्यांना आपली ओळख दाखवण्यासाठी धडपडतायत त्या बायका तुझ्यामुळे. हो, पण आज तीच लोक माझ्या विरोधात आहेत ना. अगं राधा, लोकांचं काय, लोक शिवाय घालणारच, लोकांना बोलू देण्याचे बोलायचं ते. मी त्या स्त्रियांबद्दल बोलतोय ज्या कष्ट घेत आहेत. त्या प्रत्येक स्त्रीच्या मनात एकदा तरी हा विचार येणारच राधा, की राधिका चुकलेली नसणार आहे. हा काहीतरी गोळ आहे. प्रत्येक स्त्री जिला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं त्याचा विचार करणार राधा. राधा रडते, धडपडते, पण पुन्हा सगळ्या संकटांना तोंड देऊन उभी राहते आणि सगळ्यांचं प्रेरणास्थान बनते. अशा स्त्रियांसाठी त्या आयुष्यात काहीही करू शकलेल्या नाही. आणि राधा, हे स्थान अढळ राहायला पाहिजे. सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर येत राहतात. हवं असेल तर सगळ्या स्टाफशी एकदा बोलून घे. सर, राधिका मसाल्याची एकदम वाट लागली, वाट पाहिलं ना? अरे 35 करोड कशी काय झाली असेल रे ही चोरी? आणि राधिका हे सगळं भरून कसं काढणार आहे? जाऊ दे ना सर, मी काय म्हणतो, चोऱ्या होतात, कधी कोणी करतं, कधी करून घेतं, पण शेवटी हे सगळं आपल्या पथ्यावरच पडलंय ना. राधिका मसाल्याचे स्टेटस गंभीर आहे. सगळे लोक हादरलेत. राधिका मसालेवर प्रचंड अविश्वास निर्माण झालाय. आजच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे. मला साठी मॅडमचा फोन आलेला. पण तू कसं अर्जंटली मला कशाला भेटायला आलास? नाही, मी तुम्हाला याचसाठी म्हणजे भेटलो की सर, हीच योग्य वेळ आहे. इतके दिवस माझ्या उराशी जे स्वप्न मी बाळगून होतो सर, ते या निमित्तानं पूर्ण होईल. राधिका मसाले टेक ओव्हर करण्याचं. सर, मला माहिती आहे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये, पण तरी या मीटिंग मध्ये तुम्ही प्लीज माझ्या नावाची शिफारस कराल सीईओ म्हणून. म्हणजे सर, तुम्ही शिफारस केली तरच हे होऊ शकेल. सर प्लीज, आय रिक्वेस्ट यू, प्लीज 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 हे करा माझ्यासाठी प्लीज. गुरुनाथ, माणसाने महत्वाकांक्षी जरूर असावं, पण हट्टी असू नये. आणि तू म्हणतोस तेवढं सोपं नाहीये बरं का ते काम. नाही, पण अशक्य पण नाहीये ना सर. सर, हे तुम्ही करूच शकता आणि हीच योग्य वेळ आहे. राधिका मसाले कंपनीची वाट लागली आहे. राधिका पूर्णपणे खचली आहे. मी काल परवाच ती म्हणत होती की मला हे सगळं नकोय, यातनं बाहेर पडायचंय. मग आता अशा परिस्थितीमधून राधिका मसालेला जर कोणी बाहेर काढू शकतो ना सर, तर तो मी आहे. आणि एकदा का कंपनी माझ्या हातात आली ना की सर, तुम्ही बघाच मी काय करतो. सर प्लीज हे माझ्यासाठी करा प्लीज. ठीक आहे, मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू, थँक्यू सर. सर, मी फक्त एक काम करतो, मला इथे रस्त्यातच कुठेतरी सोडा. आपल्याला कोणी एकत्र बघायला नको आणि मी माझा येतो ऑफिसला. हा, कॉन्फरन्स झाली की तुम्हाला भेटतो सर. ओके. हा, इथे बाजूला घ्या प्लीज. ऑल द बेस्ट. बाय. सरकार, सरकार, काय घ्या गोळी? गोळी. हा, हे पण घ्या. सरकार, आता हात दाखवा बघू. हा, बघू द्या, बघू. अरे वा 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 वा, अलब्य लाभ, अलब्य लाभ. म्हणजे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमची भेट होणार आहे आज. बघा काय सत्य असत्य बघा तिथे जाऊन. मी दार उघडा. हा, मग तुम्ही नाही तर कोण? हा, रिस्पेक्ट रिस्पेक्ट. जाऊ ना आता. काय काय कुडमुड्या पण ना.
सरकार सरकार. काय झालं रे तुझ्या डोक्यावर पण काय पडलं काय? नाही नाही, माझं भविष्य खरं ठरलं. या या या. हाय पॅरेंट्स. मुलाचं भविष्य खरं ठरलं. काय? काय नाही सोन्या तू आणि सासूबाई तुम्ही पण आलात. अरे ऍक्च्युली तुला लागलं होतं हे कळलं म्हणून आम्ही तुला भेटायला आलो. व्हॉट हॅपेंड? ओ माय गॉड, पोपटाची मान बघ पिरकळली कुणीतरी. कशी काय? कशी काय म्हणजे वरून कुणीतरी असं दानकन टाकलं माझ्या डोक्याला, माझी मान मोडली माहितीये का? अग 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 मला कळलं ना कोणी टाकलंय ते, तर मी त्याला सोडणार नाही, त्याची मान मोडून टाकन मी. तुम्हाला माहितीये का कुणी टाकलं वरून? नाही आम्हाला कसं माहिती असणार ना. तुम्हाला कळलं तर मला सांगा सासूबाई, मी त्याला सोडणार नाहीये. चल निघूया. नको. हा कुठं तुम्ही आता तर आलाय, तुम्ही कुठं लगेच निघताय? हा तुम्ही काहीतरी घ्या ना, चहा कॉफी काहीतरी, कोल्ड्रिंक बिल्ड. ओ गुरुजी जा मस्तपैकी थंडा घेऊन या, जा थंडा कूल. मी? हा तुम्ही. रिस्पेक्ट. दुसरा कोण आहे रिस्पेक्टफुल? बसा ना बस ना सोन्या बस. मिस्टर पॅरेंट, तुम्ही इथे हॉटेलमध्ये कशाला राहताय? हॉटेलमध्ये का राहतोय? त्या मसालेवालीची कधी वाट लागते ना, त्याची वाट बघतोय मी. काय सांगताय काय? खरंच आमच्या गावातल्या लोकांनी तिच्या ऑफिसात जाऊन, तिच्या कंपनीत जाऊन राडा घातलाय. आमच्या गावाला सोडणार नाही, तिची कंपनी बंद पाडणार आहेत. आणि एकदा का तिची कंपनी बंद पडली ना, मी तिच्या समोर जाऊन असा हसणार आहे. दुःख दे, किती दुखलं तरी मी हसणार आहे, कारण माझं दुःख वेगळं आहे, लक्षात ठेवा. तिथं जाऊन मी असा हसणार आणि माझ्या थोबाडीत मारली ना, त्याचा मी वाचपा काढणार आहे. घरी वहिनी नाही, बरं नाहीये, त्यात तुमची तब्येत खालावली तर काय करायचं? मला काय वाटतं सर, तुम्हाला मन मोकळं करायचं असेल तर तुम्ही मॅमशी बोलाच एकदा. नको ना जेनी, कशाला आता? अरे बरं वाटतं कधी कधी बोलून. बरोबर बोलते रे जेनी. सर तसं नाही सर, तुमची अशी अवस्था बघून त्यांच्यावर परिणाम नाही होणार का म्हणून बोलतोय मी. प्लीज कंट्रोल करा ना प्लीज सर. जेनी ताई, अरे तुम्ही सगळे इथे? आम्हाला राधिका ताईंना भेटायचंय. असं अचानक? साहेब, आम्ही काही काही ऐकलं म्हणून ताईंना भेटायचंय. होय ना, टीव्हीवर आम्ही सगळं काही पाहिलं. ताई संकटात आहेत ना, म्हणूनच आम्ही कमळाला म्हणालो की आम्हाला ताईंना भेटायचंय. राधिका वहिनी ते आतमध्ये आहेत, त्यांची जरा मीटिंग चालू आहे, ते येईल आता बाहेर. चंदा, कमळा तुम्ही इथे? ताई कशा आहात तुम्ही? ताई ताई पण बोलू राहिले तुमच्याबद्दल टीव्हीवरती. ताई, आपल्याकडे चोरी झाली का? हो, म्हणजे आपण शेतकरी फंडासाठी जे पैसे जमवले होते 35 करोड रुपये, ते चोरीला गेले. बापरे ताई, हे काय चाललंय? आम्हाला खूप टेन्शन आलंय. आपली कंपनी तर बंद नाही पडणार ना? नाही, असं काही होणार नाहीये, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बाप, कंपनी अशीच सुरू राहणार आहे.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पगारही वेळेवरती मिळतील. पण ताई, हा सगळा आरोप तर तुमच्यावरच आलाय ना? हो, पण आता काय करणार, आपल्याच कंपनीत चोरी झाली आहे ना, आणि खूप मोठी रक्कम गेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीचे कागदपत्रही होते. त्या सगळ्याची जबाबदारी माझ्यावर होती, म्हणून माझ्यावरती आरोप केले जातात. पण तुम्ही काळजी करू नका. हा, मी आपली कंपनी लवकरात लवकर एका योग्य व्यक्तीला हँडओव्हर करेन. अहो वहिनी, वहिनी? हो, आणि अशी अटही घालणार आहे की आता कामावर असलेल्या लोकांची नोकरी कायम असेल. अहो वहिनी, मी जरी या कंपनीत नसले तरी तुमची नोकरी मात्र सुरक्षित असेल. नाही वहिनी, असं का बोलताय तुम्ही? ताई, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊन देणार नाही. पोलिसांना सांगा त्या चोराला शोधून काढायला. ताई, काही झालं ना तरी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हो ताई, हो. पाहिलं ना वहिनी, प्रश्न आता फक्त नोकरीचा किंवा पगाराचा नाहीये. हो वहिनी, आपण सगळे एक स्वप्न घेऊन, एक ध्येय घेऊन एकत्र आलो, आणि आता तुम्ही आम्हाला असं सोडून चाललाय. मॅम, ही कंपनी तुम्ही फॉर्म केली आहे, तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. हो वहिनी, आम्ही सगळे राधिका मसाल्यामध्ये काम करतो कारण राधिका मसाल्याचे ओनर तुम्ही आहात, आणि तुमच्यावर आमचा विश्वास आहे. वेळ आली ना तर हे सगळं मी स्वतःवरती घेईन, पण तुम्ही इथून कुठेही जायचं नाही आणि भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका. सर 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 हे बघा, तुम्ही सुद्धा तुमच्यावरती कुठलाही आरोप घ्यायची गरज नाही, प्लीज. वहिनी, मला खात्री आहे हे जे काही संकट आपल्या कंपनीवर आलंय ते लवकरात लवकर दूर होईल, मला खात्री आहे वहिनी. मॅम, तुम्ही आम्हाला एवढा रिस्पेक्ट दिला, एवढं ट्रस्ट दाखवलं आमच्यात, हे दुसरीकडे नाही मिळणार. आणि ताई, आम्ही तुमच्यासाठीच तर काम करतो, आणि जर तुम्ही कंपनी दुसऱ्या कोणाला दिली तर आम्ही काम नाही करणार. तुम्ही जिकडे जाणार तिथे आम्ही तुमच्या सोबत येणार. हो ताई, पण तिकडे जायला. हो वहिनी, वहिनी, ही सगळी जबाबदारी आपली आहे. हे संकट आपल्यावर आलंय, त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र याला तोंड द्यायचंय. काय? हो वहिनी, आपण सगळे मिळून फाइट करूया, हम सब मिलकर इसका सामना करेंगे. हेच तर मी कधीपासून सांगतोय तिला. राधा यार, सोडून दे हे सगळं. हे बघ, सगळे तुझ्या बरोबर, सगळे फाईट करायलाच पाहिजे तुला. हा राधा, आता सगळं टेन्शन सोड. आता सगळ्या डिरेक्टर्सची मीटिंग आहे ना, शांतपणे बघ. या संकटातून मार्ग निघणार आहे नक्की. मी काढेन मार्ग. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की अलीकडेच राधिका मसालेमध्ये एक खूप दुर्दैवी घटना घडली. घडली की घडवून आणली? यांच्यामुळेच ही वेळ आली. एक मिनिट, जरा शांत बसा संपतराव. आपण त्यांना इथे आरोप करण्यासाठी बोलवलेलं नाहीये, त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी बोलवलं. कुठला तरी हेतू मनात ठेवून जाब विचारण्यासाठी नाही जमलेलो आपण इथे. पण मॅडम, प्रश्न विचारायचा अधिकार आहे त्यांना. अर्थातच आहे, पण जरा समजुतीने घेऊया. ठीक आहे, मग मी डायरेक्ट प्रश्नच विचारतो. 35 कोटी रुपये ऑफिसमध्ये ठेवणं रिस्क होती. तुम्ही सिक्युरिटी ठेवली होती ना? हो. तरी असं कसं घडलं? माहित नाही. माहित नाही कसं? राधिका सुभेदार, आता काही लपवू नका. अहो, प्रकरण गळ्याशी आलंय. आणि हे तुमच्या ऑफिस मधल्याच कोणीतरी केलंय.
पोलीस चौकशी करतायत. त्याचं काय झालं? शेअर्स पडलेत मॅडम. कंपनी देशोधडीला लागलीये. एक मिनिट, ते तिलाही माहिती आहे, पण तिला बोलू दे ना. अहो इथे कसं घडलंय काय घडलंय हेच त्यांना माहिती नाहीये. अहो ALF सारखी मोठी कंपनी आम्ही राधिका मसाल्याची अंडर दिली, कारण आम्हाला विश्वास होता की हा डोलारा राधिका व्यवस्थित सांभाळतील. पण अशा गोष्टी कंपनी थोडं म्हणजे रिस्कच आहे ना. शेतकऱ्यांची कामं करायचीच कशाला, गरज काय होती? आपण आपला बिझनेस सोडून ती चॅरिटी कशाला करायची? आणि 35 कोटी, अहो हे 35 कोटी वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेऊन शेतकऱ्यांना त्याची जोखीम कशाला पत्करायची? मला तर असं कळलंय की ज्या दिवशी ही चोरी झाली त्या दिवशी सगळेजण एका एम्प्लॉईच्या लग्नाला हजर होतात. सगळ्या ऑफिसला सुट्टी दिली होती. हो, कारण जेनी आणि आनंद शाह आपले खूप जुने एम्प्लॉई. हो, हे काही कारण होऊ शकत नाही. हो, तुमच्या हलगर्जीपणामुळे कंपनीला किती मोठा तोटा सहन करायला लागला याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्ही सगळे फक्त आरोपच करताय तिच्यावर. आपण त्याला इथे आरोप करण्यासाठी बोलवलेलं नाहीये. साठे मॅडम, मी बघतो प्रत्येक वेळेला तुम्ही राधिका सुभेदारची बाजू घ्यायची असं ठरवून येता की काय? अजिबात नाही, पण मी तिला इथे बोलवले ते तिची बाजू ऐकून घेण्यासाठी. हो पण मॅडम, बाकी सगळे बाहेर हे सगळं तेच बोलताय आणि मीडिया सुद्धा हेच कव्हर करते, पण मॅडम का गप्प आहेत? त्या काय बोलणार? एकतर यांच्या हातून चूक घडली. अहो हे शेतकरी फंड वगैरे ही सरकारची कामं, तुम्ही यात कशाला पडलात? राधिका मॅडम, मोठ्या विश्वासाने ALF कंपनी आम्ही तुमच्या ताब्यात दिली होती, पण यू हॅव डिसअपॉइंटेड अस. अहो पण हे जे काही सगळं घडलं त्यामुळे आपल्याला आणि आपल्या कंपनीला फार मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे. मला वाटतं आपल्यापैकी कुणीतरी वहिनींसोबत असायला हवं होतं आतमध्ये. नाही सर, ते एथिकली रॉंग झालं असतं. मॅम करतील सगळं व्यवस्थित हँडल. हो, बरोबर आहे जेनी. आणि आपण आता सगळं व्यवस्थित होईल अशी प्रार्थना करूयात, मग नंतरचं सगळं आपल्याला सांभाळून घेता येईल. काय यार फोन. प्लीज सायलेंट वर ठेव ना यार, प्लीज. अरे हा फोन का कट करतोय यार? लवकरच भेटू, देवळाजवळ ये. या वेळेला तुला एक खुशखबर देतो. राधिका सुभेदार, काहीतरी बोला. हो, नाहीतर सगळा रोग तुमच्या दिशेने होईल. आणि हे सगळं तुम्ही मुद्दाम घडवून आणलंय असंही उद्या लोक बोलायला कमी करणार नाहीत. पुरे वाटेल ते आरोप करायचं नाहीये तिथे आपल्याला. मग काय करायचं? आम्ही आमचे शेअर्स काढून घेतो आणि कंपनीतला हिस्साही. ते बोलताय ते काही चुकीचं नाही. आता तीच वेळ आली, आपल्याला तसंच करायला लागणार आहे. राधिका, तू जर अशी गप्प बसलीस तर हे काहीही आरोप करत सुटतील, ते काही ऐकून घेणार नाहीत. तू बोल काहीतरी. बोलते. साठे मॅडम आणि सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे माझी बाजू मांडण्याची संधी दिली. मी माझी बाजू मांडणार आहे म्हणजे मी काही सारवासारव करणार नाहीये. तुम्ही माझ्यावरती जे आरोप केले हे जवळजवळ सर्व आरोप मला मान्य आहे. मला मान्य आहे कंपनीचं नुकसान झालंय. मला हेही मान्य आहे की 35 करोडची चोरी झाली आहे, त्यामुळे कंपनीचं नावही खराब झालंय. सगळं मान्य, पण मला एक गोष्ट मान्य नाही. कुठली गोष्ट ते सांग राधिका. मी शेतकऱ्यांसाठी जे काम करतेय ते चुकीचं आहे हे मला मान्य नाही. हा आरोप मी अजिबात सहन करणार नाही. शेतकरी ज्या परिस्थितीतून जात आहेत
त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणं हे मला माझं कर्तव्य वाटलं. तुम्ही आता मला म्हणालात ना की हा सगळा उद्योग तुम्हाला सांगितला होता कोणी? मी तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारते, हा उद्योग मी का करू नये? कंपनीच्या शेतकऱ्यांसाठीच्या असलेल्या राखीव फंडातनं मी हा उद्योग करत होते. तसं आवाहन मी इतर कंपन्यांनाही केलं. अहो पण त्यासाठी सरकार आहे ना. पण प्रत्येक काम सरकारने करावं असं कोणी सांगितलंय? अशा कितीतरी संस्था आहेत की ज्या शेतकऱ्यांसाठी काम करतात. मग आपल्यासारख्या कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये काम करणाऱ्या कंपनीनं शेतकऱ्यांना मदत का करू नये? आणि तसं केलं तर काय चूक आहे? हो, त्या शेतकऱ्यांचे काय संबंध आहे? त्यांचे आपल्याशी काही बिझनेस डील आहेत का? कशाला करायचं त्यांच्यासाठी एवढं सगळं? असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, आपल्या कंपनीमध्ये जो कच्चा माल येतो तो शेतकऱ्यांकडनंच येतो. त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतात, भीषण परिस्थितीत आहेत. त्यांना त्यातनं बाहेर काढणं हे आपलं काम आहे, ही आपली जबाबदारी आहे. नुसती जबाबदारी नाही तर देशाचा नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य आहे. मी साखर गावात जाऊन स्वतः पाहून आले. तिथल्या मुलांना धड शाळा नाही. शाळा सोडा, अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मूलभूत गरजा पुरवल्या जात नाही. त्यांना या परिस्थितीतनं आपण बाहेर काढलं पाहिजे आणि तोच प्रयत्न मी करत होते. माझे प्रयत्न चुकीचे नव्हते. ही एक गोष्ट घडली आणि मी तुमचा, शेतकऱ्यांचा, सगळ्यांचाच विश्वास गमावून बसले. ठीक आहे, कळलं. पुढे काय? एकदा अपयश आलं म्हणून माणूस जगायचं थांबत नाही. मी माझ्या कंपनीतनं या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे 35 करोड रुपये परत देणार आहे. मला मान्य आहे यात कंपनीचं नुकसान आहे, पण आपल्यासारख्या कॉर्पोरेट कंपनीवर, राधिका मसालेवर, माझ्यावर शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास मला गमवायचा नाहीये. इथे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर निकाल लागेल. पण त्यासाठी मला जरा मुदत हवी. मला वाटतं आपण राधिकाला ही मुदत द्यायला हवी. ठीक आहे, किती मुदत हवी तुला? 2 दिवस. 2 दिवसात या सगळ्याचा निकाल लागेल, मला खात्री. हे पा, एकदा का हे प्रूव्ह झालं की ही चोरी आहे, तर सगळ्यांनाच कळेल की हा कुठलाही फ्रॉड नाही, अफरातफर नाही. म्हणून मला वेळ हवा. हे बघा, आम्हाला तसं वाटत नाही. आज काय तो निर्णय घ्या. माझं हे स्पष्ट मत आहे, राधिका सुभेदारांकडून ही जबाबदारी काढून घ्यावी आणि दुसऱ्या कोणावर तरी जबाबदारी सोपवावी. आपण या विषयावरती वोटिंग घ्या. चालेल, वोटिंग करू. ठीक आहे. ठीक आहे. माझं मत राधिकाला. पण माझं मत राधिकांना नाही. कारण राधिका सुभेदार यांच्यापेक्षा ऑफिसमध्ये एक सक्षम असा माणूस आहे आणि त्याचं नाव आहे गुरुनाथ सुभेदार, ज्यांनी ALF कंपनी किती सक्षमपणे सांभाळली आहे. मला वाटतं इट्स अ बेस्ट चॉईस, गुरुनाथ सुभेदार. आय थिंक गुरुनाथ सुभेदार हे नाव बरोबर आहे. मला राधिका मॅडमना मत द्यायचं. मला गुरुनाथ सुभेदारांना मत द्यायचे. माझं मत राधिका सुभेदारांनाच आहे. राजवाडे सर. राधिका सुभेदार. याचा अर्थ गुरुनाथ सुभेदारांना 2 मतं आणि बाकी सगळी राधिका. याचा अर्थ आजही आपण सगळे राधिकावरती विश्वास ठेवतो. आपल्याला खात्री आहे राधिकाबद्दल की ती या कंपनीला व्यवस्थित सांभाळू शकेल. हा आत्ता जो काही क्रायसिस आहे त्यातून तारू शकेल. राधिका, आम्ही तुला 2 दिवसाची मुदत देतोय. थँक्यू. ठीक आहे, चला तर मग.
राधिका, आता पुढे काय याची जेव्हा काळजी करशील ना, त्यावेळेला आत्ता आपण काय करू शकतो याचाही विचार कर. तू या कंपनीला व्यवस्थित सांभाळू शकशील, या संकटातून तारू शकशील याची मला खात्री आहे, कारण तू प्रामाणिक आहेस. आणि प्रामाणिक माणसाचं कधीच नुकसान होत नाही. त्याच्या बाबतीत नेहमी चांगलंच घडतं. ट्रस्ट मी. वा वा, सगळं काही माझ्या प्लॅन प्रमाणे झालं असेल. महाडिकांनी पण माझ्या नावाची शिफारस केलीच असेल आणि बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा मला पाठिंबाच दिला असेल, कारण दुसरा पर्यायच नाहीये. राधिकाला अशा प्रकारे ट्रॅप केलंय मी की आता तिचं नाव कुणीही सुचवणं शक्यच नाही. आता राधिका सीईओच्या पदावरून हटण्याचा आणि माझ्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचा क्षण दूर नाहीये. मग या ऑफिसवर फक्त माझंच राज्य असेल. सगळे माझ्या इशाऱ्यावर नाचतील, उठ म्हटलं की उठतील, बस म्हटलं की बसतील, चहा म्हटलं की चहा, कॉफी म्हटलं की कॉफी. कॉफी. अरे वा, आज न विचारताच कॉफी देतोस. कॉन्फरन्स मध्ये राधिका मॅडमच्या नावाला सगळ्यांनी पाठिंबा दिलाय म्हणून स्पेशल कॉफी. पहिला मान तुमचा. मला खात्री होतीच सर, गजानन महाराजांची कृपा. येतो सर. नाही, मी हार मानणार नाही. काहीतरी करावंच लागेल.